हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव श्रद्धा विजयानंद चव्हाण। मी विरार ईस्ट उपासना केंद्रातून बापूंकडे म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी बापूंकडे यायला लागले। म्हणजे माझे मिस्टर यायचे त्यामुळे मी पण येऊ लागले। पण मला असं कधी वाटलं नाही की हे कापल्यासारखे चालते फिरते आहेत, ह्यांना कसं आपण देव म्हणावं, असं थोडाही विचारही आला नाही। मिस्टरांनी सांगितलं आणि मी उपासना करायला सुरुवात केली। काही कालांतराने बाळ होत नव्हतं, कारण आम्ही आधी घर घेऊ मग आपण मूल होऊ देऊ, त्या ह्याच्यामुळे आम्ही कधी होऊ दिलं नाही। पण नंतर घर झाल्यानंतर आता मूल व्हायला हरकत नाही ह्या हिशोबाने आम्ही विचार केला, पण काही केल्या बाळ होत नव्हतं। त्यामुळे फार टेन्शन झालं होतं आणि नशिबाने राहिले मी गरोदर। आणि मी 3 महिन्याची गरोदर असताना आम्ही कर्जत सेवेला गेलेलो, तिथूनही सही सुखरूप आले। आणि नंतर आम्हाला कळलं की मला ट्विन्स राहिले आहेत। मग बऱ्यापैकी काळजी घेत होतो आम्ही, पण दिवाळीच्या दिवसामध्ये पण बापू काळजी घेण्यासाठी आधीच देत असतो, पण आपण ते विसरतो नेहमी। पण त्याच्यानंतर भर दिवाळीत लक्ष्मीपूजनला काही त्रास झाला आणि मला ॲडमिट व्हावं लागलं। आणि माझी दोन्ही मुलगा तर पोटातच गेला होता, पण तरी बापू कृपेने माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली। आणि मुलगी माझी म्हणजे एक मुलगा एक मुलगी होती, पण मुलगी माझी 10 दिवस होती केम हॉस्पिटलला। आमचे ते खूप दिवस खराब गेले नवरा बायकोचे, कारण त्या मुलीला असं बघावं लागायचं ना। तर मी चक्क बापूंना म्हटलं की पुढे मुलं नाही झाली ना तरी चालेल, पण हे असं बघणं नको, कारण ते एवढंसं बाळ 6 महिन्याचं म्हणजे 6 महिनेच झाले होते मला गरोदर होऊन आणि प्रॉब्लेम झाला। पण ते बघवत नव्हतं, म्हणून बापूंना म्हटलं बापू पुढे मूल नाही झालं तरी चालेल, पण हे मूल जर सुखरूप नसेल तर बाबा तू घेऊन जा। आणि काही दिवसांनी 10 दिवस होती मुलगी माझी, पण ती जायच्या आधी 1 दिवस आधी माझ्या मिस्टरांना ते नंदेकडे जात होते, तर त्यांच्या विडीडी चाळीमध्ये असं साईंचा फोटो असायचा, तिथे त्यांना ना बापू असे हातामध्ये बाळ घेतलेले दिसले। तर त्यांना लक्षात येईना की ह्याचा अर्थ काय। मग त्यांनी बहिणींना सांगितलं की नाही, बहुतेक आहे ना आज जर आपली मुलगी राहिली तर ती आपली, नाही तर गेली, कारण हे 2च अर्थ होऊ शकतात। घेतलंय म्हणजे कुठलाही अर्थ होऊ शकतो। पण त्याच वेळेला नेमकं आमची मुलगी गेली। वाईट तर खूप वाटलं त्यावेळेला, पण आपण म्हणतोच ना नेहमी बापू तुमचं आम्ही एवढं करतो तरी माझ्यावर ही वेळ का आणली। तरी मग आम्ही गुरुवारी प्रवचनला गेलो। त्यावेळेला असं जे काही प्रवचन झालं ना, जसं काय ते आमच्या दोघांसाठीच होतं। म्हणजे त्यावेळेला लगेचच बापूंबद्दल शंका आली आणि ती लगेचच त्यांनी निरसन केलं की असं म्हणू नये म्हणून। त्याच्यानंतर वर्षभरातच मला मुलगी झाली। म्हणजे 27 ऑक्टोबरला ही घटना घडली होती आणि त्याच्या पुढच्या वर्षी 27 नोव्हेंबरलाच मला मुलगी झाली। ती मुलगी झाली आणि तिसऱ्या दिवशी परत तिला प्रचंड काळवी झाली। डॉक्टरांनी तर सांगितलं की नाही, तिची काळवी उतरली नाही तर तिला पूर्ण रक्त बदलावं लागेल। मिस्टर फार हल्ले की एवढं काय झालं की आम्हाला मुलांना एवढा प्रॉब्लेम होतोय, खूप वैतागले होते देवावर। मग नंतर स्वतःच परत शांत झाले आणि थोड्या वेळाने येऊन म्हणतात तू काळजी करू नको, बापूंनी मला सांगितलं आहे की तिची कावळी बघ आता उतरायला सुरुवात होईल। आणि खरंच त्याच्यानंतर कावळी तिची उतरायला सुरुवात झाली आणि ती 10 दिवसातच घरी आली आमची मुलगी। त्याच्यानंतर तिला बरेचसे असे स्किनचे त्रास व्हायचे, पण नेमकं आम्ही 5 वर्ष होतच होते आणि आमच्या इथून भक्ती यात्रा निघाली आणि आम्ही साई निवासला पोचलो। त्यावेळेला तिथे दीप लावायची हे होती, पीडानाशक दीप लावून झाला आणि त्याच्यानंतर खरंच तिला कसलाही असा कुडूकमुडूक त्रास नाही झाला, ते अद्यापही नाही झाला। त्याच्यामुळे बापूंचे तसेच खूप खूप धन्यवाद। हरिओम श्रीराम अंबज्ञ।